आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने आज 5 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले। सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यास मुस्लिम समाजातील बेरोजगार युवक युवतींसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी। शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या विकासापासून दूर असलेल्या मुस्लिम समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मौलाना अब्दुल कलाम महामंडळाला भरीव निधी देण्यात यावा, अशी मागणी या निवेदन करण्यात आली। या प्रसंगी रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके, जिल्हा अध्यक्ष नारायण वाघमारे, संदीपान गालफाडे, विजय झोडपे, रामराव कांबळे, किशन तुपसमुद्रे, अमोल सिंग गौतम, बालासाहेब गायकवाड, सुरेंद्र काळे, अमोल रगडे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते। निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात सुरू असलेल्या मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भातील उपोषणकर्त्यांना त्यांनी पाठिंब्याचे पत्रही दिले। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आज या ठिकाणी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं 5% या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मौलाना अबुल कलाम आझाद, शाहू महाराज, शिवाजी महाराज या सर्व क्रांतिकारांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो। बांधवांनो, या देशामध्ये जो अल्पसंख्याक समजला जाणारा मुस्लिम समाज की ज्याचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आहे, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा असून या समाजानं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रती आपली एकनिष्ठ दाखवलेली आहे। हे असे असताना या महाराष्ट्र राज्य सरकार, या देशाचं सरकार या मुस्लिम समाजाला आपल्या प्रवाहाच्या दूर ठेवू इच्छित आहे। या घटनेचा आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम्ही जाहीर निषेध करतो शासनाचा, आणि निषेध करत असताना आम्ही या ठिकाणी जाहीर या शासनाला, महाराष्ट्र शासनाला विनंती करतो। 5% आरक्षण मान्य केलेले आहे। हा, ठीक आहे सर, आणि आपण त्या आरक्षणाबद्दल अंमलबजावणी व्हावी। तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाने, देशाच्या शासनाने या 5% आरक्षण देऊ केलेलं आहे या मुस्लिम समाजाला। पण या दिलेल्या या आश्वासनाचं काय झालं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाब विचारतो आपल्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून अंमलबजावणी तेच शासनाला आम्ही विनंती करतो किंवा हे तुम्ही 5% आरक्षण देऊ केलेलं आहे याची अंमलबजावणी का होत नाही। जर तुम्ही इतर या महाराष्ट्रातील समाज बांधवांना न्याय देऊ शकता, न्याय देता, इलिगल मार्गाने देता, तर मग या मुस्लिम समाजाला कायदेशीर मार्गाने तुम्ही 5% देऊ केलं। आरक्षण आता मुस्लिम समाजाला नाही भेटलं तर आपली भूमिका रिपाईची काय राहील? तर या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ह्या समाजाला, जर मुस्लिम समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर येत्या 14 ऑगस्ट पासून ह्या सर्व समाजासोबत रस्त्यावर उतरल्याशी आम्ही राहणार नाहीत, ही आम्ही या ठिकाणी घोषणा करतो। बांधवांनो, हे खितपत पडलेला समाज, या समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण तर हवंच आहे, पण यांचा आर्थिक उन्नती व्हावी, आर्थिक विकास व्हावा म्हणून एक आर्थिक मौलाना अबुल कलाम आझाद विकास महामंडळामार्फत जे स्थापन झालेलं आहे त्याच विकास महामंडळामार्फत तुम्ही तुटपुंजी मदत करता आणि जे तुम्ही 100 अटी लावून मदत करता, मग ही आम्हाला तुमची अट मान्य नाही। तुम्ही विनाअट आमच्या ह्या मुस्लिम समाजाला आर्थिक विकास द्यावा, लाखोचे कर्ज मंजूर करावे, आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत।